घटना जे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची. आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK डिजिटल स्टुडिओ. व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव. आज महाकाली मंदिर ट्रस्टच्या वतीनं या कार्यक्रमाला येण्याचा योग इथं आला. खरं तर शक्तीला भक्तीचं अधिष्ठान असल्याशिवाय लोकमानसांना सामर्थ्य प्राप्त होत नाही. महाकाली देवी ही शक्तीची अधिष्ठात्री देवी. आज सकाळपासूनच इथं तिची भक्ती आराधना सुरू आहे. विविध धार्मिक विधी इथं पार पडले. होम हवन असेल, शिवपार्वती विवाह असेल आणि त्या निमित्तानं खरं तर इथल्या भक्तांसाठी वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन आणि नियोजन करण्यात आलं. आदरणीय दादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा सगळा सोहळा इथं पार पडतोय. ही भक्तीची आणि शक्तीची आराधना आहे. निश्चितच महाकाली देवीच्या आशीर्वादाने इथं हर एकाचं कल्याण होईल. हा आजचा तसाच कल्याणकारी कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमाला व्याख्यानाच्या निमित्तानं येता आलं याचा मनस्वी आनंद आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं सगळ्यांनाच मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाकाली. आज महाकालीची यात्रा आनंदमय आणि भक्तिमय साजरी झाली. आणि ते निमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचं स्वागत करतो आणि मी त्यांचे आभार मानतो. ते वेळेत वेळ काढून आई महाकाली मंदिरामध्ये इथं आले, यात्रेमध्ये सहभागी झाले, आई महाकालीचा आशीर्वाद घेतला. तसेच निरनिराळे विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि मंदिराच्या रूढी परंपरेचे सर्व कार्यक्रम अमावस्यानिमित्त, पौर्णिमेनिमित्त, नवरात्रनिमित्त असे विविध कार्यक्रम या मंदिरामध्ये होतात. त्याचबरोबर गरजू लोकांना शिक्षणासाठी आणि मार्गदर्शन. प्रत्येकाला काही ना काहीतरी द्यावं लागतं आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलं पाहिजे. ज्ञानाचं दान देणं हे मी श्रेष्ठ समजतो. आई महाकालीची अशीच सेवा माझ्या हातून घडो अशी मी आई महाकालीला प्रार्थना करतो. आणि परत एकदा महाकाली परिवारामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतोय. जय हो. वर्षभरामध्ये दर अमावस्या पौर्णिमेला आपण आई महाकालीचा उत्सव साजरा करतोय. दर अमावस्या पौर्णिमेला रक्तदान, आरोग्य शिबिर, सामाजिक कार्यक्रम, काही गरजू लोकांना मदत करणे, लहान मुलांना जर शाळेसाठी अडचणी असतील त्या देखील सोडवणे, अन्नदान करणे. त्याचबरोबर सगळ्यांना महत्वाचं म्हणजे मार्गदर्शन. जे व्यक्ती भरकटलेले आहेत, जे व्यसनाच्या आधी आहेत, त्यांना व्यसन सुटत नाहीये, कित्येक प्रयत्न करून झाले, त्यांना नेमकं तुम्ही कोण आहात आणि तुमचं कार्य काय आहे त्यांच्या त्याला कार्याची जाणीव करून दिली की ते व्यसनमुक्त होतात. आणि व्यसनमुक्त समाज सगळ्यांना नक्कीच आवडेल. जय महाकाली. श्री क्षेत्र महाकाली मंदिर वळती या मंदिराचा मी पुजारी अनिकेत शेळके आज तुम्हाला सांगतो. आई महाकाली मंदिराची यात्रा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरली होती. 9 डिसेंबर 2025 या रोजी वळती या ठिकाणी. तर या कार्यक्रमाला आलेल्या सर्व भक्त मंडळांचे सहर्ष असे स्वागत आहे. आज या आपल्या कार्यक्रमामध्ये नवचंडी हवन, तसेच आई महाकालीची पालखी निघते. परत नाही शिवपार्वती विवाह सोहळा, रक्तदान शिबिर, तसेच नितीन बानगुडे पाटील यांचं आपण भव्य दिव्य असं व्याख्यान ठेवलं होतं. तरुण पिढी ज्या ठिकाणी आता तरुण पिढी व्यसनाधीन व्हायला लागली त्यासाठी आपण नितीन बानगुडे पाटील यांचं व्याख्यान ठेवलं होतं. त्या व्याख्यानी बरेच लोक आले, प्रतिसाद भरपूर भेटलेला आहे आपल्याला. त्या व्याख्यानासाठी पण हजारो लोक आले आणि व्याख्यान पण अतिशय खूप अशा गर्दीमध्ये संपन्न झालेलं आहे. सर्व भाविक भक्तांचे खूप खूप धन्यवाद. असेच आई महाकालीचे आशीर्वाद घेण्यासाठी नक्की येत राहा. आई महाकाली नक्की तुमच्या पाठीशी उभी राहील. तर युवकांसाठी उपदेश आमचे आचार्य गुरुवर्य भरतदादा पवार यांनी एक म्हणजे युवकांसाठी, जे युवक आपले तरुण युवक असतात जे हे करतात, व्यसन करतात, ते व्यसनमुक्ती हे कसं करायचं याच्यावर बऱ्याच वेळी बोललेले आहेत. आणि खरोखर त्यांनी कमीत कमी 400 किंवा 500 लोकांचं व्यसन सोडवलेलं आहे.
फक्त बोलण्याच्या माध्यमातून दुसरा ते कुठलीही वस्तू देत नाहीत, फक्त संभाषण करतात आणि मार्गदर्शन करून ते व्यसन सोडवतात लोकांचे. जनतेला आव्हान आहे